दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पेल्विन बॉक्स मध्ये या. बॉलर नेम सामन्याला सुरू होत असताना महेश भोईर यांच्या बॅटीतून संघाचं खातं खोलताना एक धावसंख्येने संघाचं खातं होत आहे 1 आणि जुगनू चांगली गोलंदाजी मानावी लागेल. जयेश भोईर मोठे फटके खेळण्यामध्ये तारांबला आहेत. आम्ही त्यांचा सामना पाहिलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन जुगनू तो जयेश स्क्वेअर ऑफ रिझन मध्ये मारताना चांगला बॅकअप आणि पाहूया तसेच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि या 3 धावा फटकावत आहेत. पहा महेश स्ट्राईक एंड मध्ये. पाहूया तिसरा चेंडूचा कसा सामना केला जुगनू यांच्या. चांगली हाणामारी करावी लागेल. पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये मारताना पाहूया तेवढी चांगली रनिंग पेटी मानावी लागेल. आणि महेश पुन्हा एकदा 2 धावा आणि तिसरी धावसंख्येचे प्रतीक्षेत आणि फलंदाज बाद. मला वाटतं आत्महत्या म्हणावी लागेल. धन्यवाद डीजे. मोठा फलंदाज जाताना मैदानामध्ये प्रकाश पाटील. चर्चे घूमते हैं हर घर में प्रकाश पाटील जी के. ज्याप्रमाणे आता गोलंदाजी झाली आहे सामना दोन्ही बरोबरच आहे कारण तो आता क्रीज मध्ये आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल प्रकाश पाटील यांना. आणि आमचे सहकारी दिनेश किनी म्हणतात की प्रकाश पाटीलची बॅट लागली तर टिवरी संघ हा मोठा स्कोअर बोर्ड उभारू शकतो. पाहूया प्रकाश पाटील तो जुगनू. ओ पूर्ण बॅकलेट उचललेली होती. मला वाटते लॉंगर रिजन मध्ये खाडीच्या पार हा चेंडू गेला असता परंतु बॅक आणि चेंडूचा काही संपर्क नाही. आणि हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूनंतर संघाची धाव संख्या आहे 6. चांगली गोलंदाजी म्हणावी. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये मारताना पाहूया स्क्वेअर ऑफ होताना चांगली क्षेत्ररक्षण मान तेवढाच चांगला थ्रो परंतु 2 धावा काही रोखले शकत नाही. आणि या 2 धावी संख्येने संघाची धाव संख्या आहे 8. शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवर हाणामारी करतात की 1 धावा खेचून आपल्याकडे दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक रोखण्याची प्रतीक्षा करत आहेत का प्रकाश पाटील. आणि रिव्हर्स शिफ्टचा फटका चुकलेला आहे. आणि हा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी मानावी लागेल जुगनू यांची. आणि या 1 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे फक्त 8. डीजे धन्यवाद डीजे. काल 2 दिवस झाले भर उन्हात
केसरीनाथ पाटील, कमलाकर भोईर हे आमचे प्रेक्षक 2 दिवस लगातार इथे मॅचचा आनंद घेताना त्यांचं अभिनंदन आहे. जितेंद्र येत आहे. जितेंद्र याचा चांगला चेंडू, परंतु एसटी बाहेर सोडताना पंच वळताना आणि हा वाईट चेंडू आणि आव्हांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होते 9. पाहूया जयेश भोईर आतिषबाजी करण्याच्या तयारीत, कारण त्याच्या समोर आहे जयेश. शॉट ऑफ लेंथ आणि घेतलेला चेंडू, पाहूया सीमारेषा भेदू शकतो का नाही. तितकी चांगले क्षेत्ररक्षण मानावं लागेल आणि तेवढी चांगली रनिंग द बिटवीन जयेश आणि प्रकाश पाटील यांच्याकडून. आणि या 2 धावसंख्ये संघाची धावसंख्या होते 11. चांगला सामना क्रिकेट ग्राउंडवर रमताना कमीत कमी 70 लाख पब्लिक इथे जमा झालेला आहे या संघाचा सामना पाहण्यासाठी. पूर्ण विश्वचषक हादरलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा जितेंद्र टू जयेश. जयेशने बॅक टू द बोलर अँड मध्ये आणि पुन्हा चांगला, परंतु स्ट्राईक एंड मध्ये प्रकाश पाटील यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना. आणि या 1 धावसंख्या संघाची धावसंख्या होत आहे 12. आताच अंडर 19 आपला वर्ल्ड कप जिंकून आलेले आयुष म्हात्रे आपल्या विरार विभागातील, त्यांनी विश्वचषक आपल्या भारतामध्ये आणलेला आहे. त्यांचं अभिनंदन आहे. पुन्हा एकदा खेचलेला चेंडू, प्रकाश पाटील स्ट्राईक एंड मध्ये जातात का पाहूया आणि दौडले आणि पुन्हा एकदा रन आउट. जयेश भोईर यांना विकेट टाकण्यास भाग पडलं, कारण प्रकाश पाटील यांना स्ट्राईक एंड मध्ये जायचं होतं. आणि या 1 धावसंख्येच्या संघाची धावसंख्या होत आहे 14. धन्यवाद धन्यवाद. 2 दिवस झाले आमचे हरेश्वर भोईर हेही खूप मेहनत घेत आहेत, त्यांचंही आम्ही अभिनंदन करत आहोत. घेतलेला चेंडू, परंतु हा चेंडू 4 धावसंख्या. या 4 धावसंख्या संघाची धावसंख्या होते आहे 17. धन्यवाद डीजे प्रकाश. हे आता सामन्यामध्ये बॅकअप करताना पुन्हा एकदा 1 धावसंख्येवर संतुष्ट प्रकाश पाटील यांना स्ट्राईक पाहिजे होती, परंतु हा चेंडू. किसन म्हात्रे 2 दिवस झाले खूप मेहनत घेतली. तुमचंही हार्दिक स्वागत आहे. खरोखरच आभार मानावं लागेल, त्यांचंही खूप मेहनत घेतली आहे. नको 4 चेंडू आणि संघाची धावसंख्या आहे 18. 5 चेंडू, लास्ट चेंडू बाकी. ओ वेल बॉल मानावं लागेल. चांगली गोलंदाजी, चौकार खेचून असताना इकडे निर्धाव धावसंख्या जात आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 18. शेवटचं षटक. बॉलर नेम्स
परेश शेवटचं षटक घेऊन येताना पाहूया मोठा बॅट्समॅन प्रकाश पाटील यांना कसं रोखतात. हे षटक हाणामारीचं षटक राहील. दिनेश किनी यांना प्रकाश पाटील यांच्यावर खूप भरोसा आहे. वारंवार मला ते सांगतायत की प्रकाश पाटीलच हा सामना खेचून आणू शकतात. थोडी घाई करायची आहे, वेळ कमी आहे. सर्वांना उद्याच्या महाशिवरात्रीच्याही हार्दिक शुभेच्छा. सामना त्वरित चालू करायचा आहे, वेळ कमी, सामने जास्त आणि कार्यक्रम मोठा. सर्व क्रिकेट प्रेमी आम्हाला आवर्जून सांगून जातात की चांगलं आयोजन तुम्ही केलेलं आहे पांजू मास्टरने. खरोखर जेव्हा अशी पाठीवर थांब मिळते ना तेव्हा खूप रसिक मंडळाकडून आम्हाला आनंद मिळतो. धन्यवाद सर्वांचे. चांगला शॉट बनवला आहे, सीमारेषा भेदू आली, गजाल क्षेत्ररक्षण हाताला चाटून चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धाव संख्या. धन्यवाद डीजे. प्रकाशच्या गगनचुंबी षटकानंतर संघाची धावसंख्या होते 24. प्रकाश वैयक्तिक 12 धावसंख्येत खेळत आणि पाहूया अजून पुन्हा एकदा खेळलेला चेंडू. पाहूया स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यामध्ये समर्थ राहत आहेत आणि हा निर्धाव चेंडू. चांगला बॅकअप मानावं लागेल गोलंदाज परेश यांचं. एका षटकारानंतर निर्धाव चेंडू. योगेश भोईर सकाळपासून पाणी नेत आहेत, व्हॉलंटियरची भूमिका खूप प्रेमाने सांभाळत, त्यांचंही अभिनंदन करत आहोत आम्ही. तिसरा चेंडू घेऊन येताना परेश टू प्रकाश P+P और ये P+P देखते हैं और ये ओनली देखते हैं. दूसरे रन की जरूरत है अभी तक नहीं, 1 रन पे ही संतोष. P+P और पैरों से ही गेंद को रोक दिया है और 1 ही रन. और या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते आहे 25. शेवटचे 3 चेंडू बाकी. पाहूया दिवाकर कितना जोत फैलाता है अपने टीम के लिए. और फुलटॉस गेंद का फायदा नहीं उठा पाए दिवाकर. देखते हैं क्षेत्ररक्षणाचे और 1 रन पे संतुष्ट. प्रकाश पाटिल अपने तरफ ही स्ट्राइक रखेंगे. आखिरी 2 गेंद प्रकाश पाटिल इन 2 लास्ट गेंदों का कैसा सामना करते देखने में मजा आएगा. दिनेश कहीं बोल रहे हैं कि उनको ही स्ट्राइक पे रखे, पर इनका फायदा करके देखते. और फुलटॉस गेंद का सामना कर रहे थे. 1 रन ली और दूसरे रन पे दौड़ रहे और 2 रन पहुंच चुके. गेंदबाज चाहता तो रन आउट कर सकता है, पर उन पे अपने आप पे भरोसा नहीं था कि गेंद गिल्ली उड़ाएगी कि नहीं. आखिरी गेंद 28 रन अभी तक. और लास्ट गेंद में देखते हैं सीमा रेखा भेद पाएंगे क्या नहीं प्रकाश पाटिल. परेश ने अच्छी गेंदबाजी की है, पर प्रकाश पाटिल भी तगड़े फलंदाज है. और ये शॉट ऑफ लेग को भेद नहीं पाए. अपने आप से नाराज, अपने आप से नाराज. पहले ही गेंद आने से पहले ही बल्ला घुमा उठे. और अभी जीतने के लिए कोपरी संघ को 29 रन की जरूरत. 18 गेंद 29 रन. डीजे धन्यवाद डीजे. मंगेश पाटिल आप ग्राउंड पर है, हमें पता नहीं चल रहा है कुछ.
मंगेश पाटील, धन्यवाद धन्यवाद, आपने हाथ दिखाया। आप चुकून कुठल्या संघामध्ये स्प्रे घेऊन गेले होते तर आणून द्यायचा आहे इथे। रिलीफ स्प्रे कोणाकडे राहिला असेल तर आणून द्या। दिनेश किनी कुठे असेल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। चांगला कार्यक्रम छत्रपती शिवाजी क्रीडांगण पांझू मैदानावर, खरोखरच अप्रतिम क्रीडांगण आहे। सर्व क्रिकेट प्रेमी या मैदाना या क्रीडांगणावर खेळण्यासाठी उत्सुक असतात। सर्वांनाच खेळता येत नाही, कारण भाग्य ज्यांच्या माथी त्यांनाच मिळते क्रिकेट खेळण्याची संधी। दिवा चांगला सामना पाहायला मिळणार आहे। मिलिंद गोलंदाजी करणार आहेत। सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी यांचं स्वागत आहे, कारण तुमच्या विना कुठलेही कार्य समर्पित होऊ शकत नाही। स्ट्राइक हँड जितेंद्र टू मिलिंद, मिलिंद टू जितेंद्र, आणि सामन्याला सुरुवात होत आहे आणि गचाल छत्ररक्षण 4 धाव संख्या। जितेंद्रच्या बॅट मधून संघाचं खातं चौकाराने खोलत आहे। संघाला जिंकण्यासाठी 29 धावाचं टार्गेट दिलं होतं आणि या 4 धावेनंतर संघाला आता 25 धावसंख्येची आवश्यकता आहे। दुसरा चेंडू मिलन तो जितेंद्र पुन्हा एकदा हुक करण्याची कोशिश, परंतु 1 धावसंख्येवर संतुष्ट राहावं लागेल जितेंद्र यांना, आणि या 1 धावसंख्ये संघाची धावसंख्या होते 5। मिलिंद यांनी कमबॅक केलेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये। तिसरा चेंडू प्रकाश पाटील सांगतात वारंवार गोलंदाजीमध्ये बदल कर मिलिंद, पाहूया ओ स्क्वेअर ऑफ रिजन मध्ये मारताना, आणि हा
चेंडू निर्धाव चेंडू मानावा लागेल. चेंडू हा खरं तर रोशन फेकी केल्यानंतर चेंडू हा खालीच राहिला. मला वाटते कारण सकाळ 2 दिवस झाला हा. धन्यवाद धनेश नाईक. चला या पण चिठ्ठ्या इथे टाकणार आहोत. 2 चिठ्ठ्या असतील भाईंदरपाडा मास्टर आणि विजयी संघ या 2 चिठ्ठ्या आपण करणार आहोत. भाईंदरपाडा ते माझ्या हातात नाही दादा. चला या पण पंच आपले बसलेले आहेत. संजय मेहरा यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढणार आहोत. जी चिठ्ठी उचलली जाईल ती चिठ्ठी खेळेल आणि राहील ती मात्र सेमीफायनलमध्ये जाताना आपण पाहणार आहोत. जयेश भोईर यांना आपण पाहतोय. 2 चिठ्ठ्या आहेत. संजय मेहरा यांच्या शुभ हस्ते आपण ती चिठ्ठी काढतोय. 5 चेंडू आणि धावा झालेत ते 6. पंच 5 बॉल झालेत का? 5. मोठा प्रहार केला ऑन साइडला. बॉल भूपेंद्र भोईरच्या हातामध्ये विसावतोय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट जितेंद्र वैती गॉन. थँक्यू डीजे थँक्यू. या पण संजय मेहरा यांच्या शुभ हस्ते चिठ्ठी काढायची आहे. एक चिठ्ठी आपण उचला. चिठ्ठी उचलणार ती खेळणार आणि राहील ती बाय सेमीफायनलमध्ये जाणार. एक चिठ्ठी काढायची आहे. बघा कोणता संघ येतोय. विजयी संघ खेळणार आणि भाईंदरपाडा मास्टर संघाला बाय मिळालेली आहे. सेमीफायनल मध्ये भाईंदरपाडा मास्टर संघ पोहोचतोय. अभिनंदन भाईंदरपाडा मास्टर. परेश पाटील 12 चेंडू आणि 23 धावा करायच्या आहेत. भूपेंद्र भोईर गोलंदाजी मार्गावरती येतोय. संजय मेहरा सरांना धन्यवाद द्या तुम्ही, त्यांनी चिठ्ठी उचलले. 6 धावा फलकावरती. 1 गडी बाद. मनोहर यांना आपण पाहू शकतोय. स्टायलिश खेळाडू आहेत. पनामा कॅप परिधान केले अगदी आपल्या डोक्यावरती आणि गॉगल लावून ते उतरलेत मैदानात. मात्र स्टायलिश राहून चालणार नाही. येथे 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मोठा प्रहार करायचा होता. बॉल हवेत जातोय. जयेश भोईर झेल खाली येण्याचा प्रयत्न करतायत मात्र शेवटच्या मोमेंटला हा झेल निसटतोय. 2 धावा मिळतील. 3ऱ्या धावेसाठीही पलटतील आणि पाहता पाहता 3 धावा आता मिळत आहेत. 3च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 9 या आकड्यावरती. जिंकण्याकरिता 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बॉल आहेत 11 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा. अकरा चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. ऑन साइडला फिकच्या फटक्यात कन्वर्ट करतायत. 1 धाव घेतली गेल्या. 2ऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित केल्यात. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. एकंदरीत पाहिलं तर 11 झालेत 9 बॉल नंतर. या चला. चला नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 10 चेंडू आणि 18 रन जिंकण्याकरिता करायचे आहेत. गोलंदाजी मार्गावरती भूपेंद्र तयार होतोय.
अकरा धावा फलकावरती, 10 बॉल आणि 18 रन फलकावरती आहेत. नवीन फलंदाज अमोल आता मैदानात आलाय, चांगला फटका खेळतायत. डीपमध्ये दिवाकर आहे आणि पाहता पाहता संकेत भोईर बॅकअप करतोय. 2 धावा इथे मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 13 रन जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण आहे. दबाव जाणवला जातोय. 2-2चे फटके जर आले तर निश्चितच विजय होऊ शकेल आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी होते. चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक तिथे कंप्लीट करतायत. अंकुश मात्रे आहेत तिथे, पैकी अचूक झाले. 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 8 चेंडू आणि 14 रन. टिवरी मास्टरच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर इथे डॉट चेंडू हवे आहेत आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने सुरळीत चालले ठाणे कोपरी मास्टर संघाचं. सिंगलला डबलमध्ये सातत्याने ते कन्वर्ट करतायत. 2-2चे फटके घेत आहेत. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. आठ मध्ये 14. इथे बॅटची कडा प्रकाश पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय आणि परेश पाटीलचा खेळ खल्लास. गॉन. मला बघून हसली गाली, आय लव यू मला म्हणाली. अशी 1.5 कांड्यावर आली, अशी 1.5 कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. थँक्यू डीजे, थँक्यू. रुपेश घरत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रुपेश दाखल होत आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 14 रन अजूनही करायचे आहेत. 7 बॉल आणि 14 धावा हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवले, गॅपमध्ये बॉलला पाठवलंय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, मात्र विपिन भोईर त्या चेंडूवरती पोचलेत. आता 6 बॉल आणि 12 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. योगेश भोईर पाण्याचा ट्रे घेऊन जायचा आहे. तत्पूर्वी या आपण ऐकूया डीजेला. शुभम शुभम कम 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 कमल झाली तुपलते आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली तुपलते आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमल झाली तुपलते आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली तुपलते आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. मला बघून हसली गाली, आय लव यू मला म्हणाली. अशी 1.5 कांड्यावर आली, अशी 1.5 कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. मला शिका जेवून नीट चालवली फटोफटी, मी चालवली फटोफटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू डीजे. चला आईस ट्रे बाहेर घेऊन या, ड्रिंक्स ट्रॉली बाहेर घेऊन या. योगेश भोईर सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं काम ते करतायत. आमची जेवण वाढवणारी टीम संपूर्ण प्रवीण भगत असोत, प्रल्हाद भोईर असोत, जयप्रकाश नाईक आणि त्यांचे सर्व मेंबर्स, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय ते चेतन काशीनाथ नाईक, आपल्या सर्वांचे लाडके सेहवाग.
आणि भरपूर आज मेहनत इथे घेतलेली आहे. जवळपास 3 ते 4 दिवस मैदानासाठी मेहनत त्यांची सातत्याने राहिली आणि आज आणि कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं कार्य त्यांनी केलेलं आपण पाहतोय. त्यांचं बेटावरचे पांडू मास्टरच्या वतीने खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. विकास भोईर विकी यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. अतिश भोईर असं सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मात्र प्रकाश पाटील सांगतायत मी अजून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलोय आणि आल्या आल्या फलंदाज अमोल पाटीलला पाठवले माघारी. गॉन. थँक्यू DJ धर्मेंद्र राऊत यांचेही आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांचंही मोलाचं सहकार्य हेमंत राऊत असून त्यांचं मोलाचं सहकार्य जयेश भोईर, धनेश नाईक, जयेश देशमुख, भारत भोईर आणि किसन मात्रे यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. दर्शन पाटील भाई आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका तिथे खेळताय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र बॉल तिथे थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू DJ. 4 चेंडू आणि 8 धावा. सुपर मॅच. पैसा वसूल सामने रंगलेत. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या पोचली गेली ती एकंदरीत 21 आकड्यावरती. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 बॉल 8 रन. सुपर मॅच. एका बाजूला आपण पाहिले तर दर्शन पाटील मैदानात आला आणि आल्या आल्या आपली छाप सोडतोय. रुपेश घरत एका बाजूला आहेत. दोन्ही टीम मातब्बर पाहायला मिळत आहेत. कोणता संघ आगेकूच करेल याकडेही लक्ष असणार आहे. धनेश नाईक यांनी खास करून एंटरटेनमेंट केल्याच. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला थांबवण्याचा प्रकाश पाटील यांचा निर्धार पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी मात्र धावा मिळतील इथे. 1 धावसंख्या 22. 7 धावांची आवश्यकता 3 बॉलवरती. विशेष आभार संतोष पाटील यांचंही करावं लागेल. त्यांचं मोलाचं सहकार्य आमंत्रणांमध्ये लाभलं. एकनाथ पाटील नाना यांच्या माध्यमातूनही मोलाचं सहकार्य बुर्जी पाव नाश्ता त्यांच्या माध्यमातून देण्यात आला होता. 3 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त फटका. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मिलिंद भोईर आहेत तिथे आणि बॉलला थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाही. 2 चेंडू 5 धावा. वा काय सामना रंगतोय. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. एक सेकंड थांबवा. अडवलेला आहे. क्लिअरली अडवलेला आहे. कंपल्सरी धावा तुम्हाला करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 5 रन हे समीकरण आहे. जबरदस्त चेंडू. वॉड डिलिव्हरी. प्रकाश पाटील खोलात चेंडू टाकलाय. आता इथे षटकाराशिवाय काम चालणार नाही. 1 बॉल आणि 5 रन. सुपर मॅच. पैसा बसूल सामना होतोय. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची आवश्यकता. नरेंद्र पाटील आम्हाला चाह्या द्या.
अगदी आपण पाहतोय मंकड विकेटचा प्रयत्न केला होता की काय, मात्र 1 बॉल 5 धावा. षटकार येईल का की प्रकाश पाटील थांबवण्याचा प्रयत्न करतोय, याकडे लक्ष लागले गेलंय. 1 बॉल आणि 5 धावा. खोलात चेंडू टाकलाय समोरच्या दिशेने. मिथून सारखी भिस्त उभी आहे आणि तिथे एकच धाव मिळते. सामना समाप्त झाला. अभिनंदन टीम श्री हनुमान मास्टर टिवरी पारितोषिकामध्ये आता सामील झालेत, बक्षीस पात्र फेरीत सामील झालेत. चला सेकंड करायचा आहे. मनोहर घरत अँड कंपनी, आज सकाळच्या सत्रात योग्य त्या वेळेत तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल बेटावरचे पांडू मास्टर संघाच्या वतीने तुमचे आभार. मॅच समरी आपण पाहू शकतोय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर वन अँड ओनली प्रकाश पाटील. 17 धावा